आणि आता एक महत्त्वाची बातमी, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। खडकवासला धरणातून 27,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। तर विसर्ग वाढवल्यानं पुण्यातील भिडे पूल आता पाण्याखाली आलाय। पुणे शहरासह जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर सकाळपासूनच पुण्यातील अनेक भागात पावसाची संततधार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। खडकवासला धरण साखळी क्षेत्रासह पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर गेल्या 3 दिवसापासून पावसानं संततधार सुरूच असलेली पाहायला मिळते। त्यामुळे खडकवासला धरण आता 90% जास्त जे आहे ते भरलेलं आहे आणि खडकवासला धरणातून नदीपात्रांमध्ये जवळपास 27,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ही सगळी दृश्य आपण भिडे पुलाची पाहतोय। खरं तर कालपासून भिडे पूल हा पाण्याखाली आहे। इथली वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। पुणे जिल्ह्याला आज देखील पावसाचा जो आहे तो रेड अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे आणि खडकवासला धरण 90% अधिक भरल्यामुळे आता पाण्याचा विसर्ग जो आहे तो 27,000 क्युसेक विसर्ग काल करण्यात आला होता। ज्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू शकतो तिथं खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते। PMRD असेल किंवा अग्निशमन दल असेल तिथं अनेक ठिकाणी आता शहरात तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे।